हॅलो. तर मी आज एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे अळूच्या पानांच्या वड्या आणि तेही तेलाचा वापर न करता. ह्या अळूच्या पाण्यामध्ये विटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम तसेच भरपूर फायबर असते. तर यासाठी मी 2 वाट्या बेसनाचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, त्यानंतर 6 ते 7 मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, चिंच, कोथिंबीर, अर्धी लिंबू, तीळ अर्धी वाटी, हळद पावडर आणि धणे पावडर. आता हे पहिल्यांदा आपण कोथिंबीर, मिरची, चिंच आणि लसणाचे वाटण करणार आहोत. हो, मी चिंच इथं वाटणामध्येच करत आहे, कारण की चिंचेचा अंश आणि चिंच आपल्या दाताखाली न येता बेसनामध्ये एकदम सुंदर उतरली जाते. तर ते वाटण तयार आहे. ह्या बेसनानंतर मी बेसनामध्ये हळद पावडर, धने पावडर, तीळ आणि हे वाटण तसेच लिंबू पिळून घेणार आहे आणि त्यानंतर तांदळाचे पीठही घालून हे सर्व पीठ मी पाणी घालून एकजीव करून घेणार आहे. आता हे सर्व एकजीव करतानाच आपण ह्याची काळजी घ्यायची आहे की हे एकदम घट्टसरही नको आणि एकदम पातळसरही नको. ते बेसनाला एकदम व्यवस्थित नीट चिकटून राहील ह्या प्रकारे एकजीव करायचे. ह्यात मी मीठ सांगायला विसरले, तर मीठही तुम्ही न विसरता आपल्या चवीनुसार घालून घ्यावे. आता अळूची पाने मी स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण हे तयार केलेले बेसनाचे पीठ मिश्रण ह्या प्रत्येक पानाला व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी पोचेल असे लावणार आहोत. त्यानंतर मी साधारणपणे 5 ते 6 पानांचा थर रचलेला आहे आणि प्रत्येक पानाला मी व्यवस्थित बेसनाचेही मिश्रण लावून घेतलेले आहे. तर हे लावल्यानंतर आपण एकदम व्यवस्थित अशी ह्या अळूच्या पानांची रोल करून एकदम वडी सुंदर प्रकारे तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. तुम्ही तशाच प्रकारे केली तर चिरायलाही एकदम सोपी जाते आणि खायलाही त्याचे लेयर्स खूप सुंदर आणि सुटसुटीत येतात. तर आता हे आपला रोलही तयार आहे. आता हे रोल मी एका कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती चाळण ठेवून शेजायला ठेवत आहे. साधारणपणे 15 मिनिटांमध्ये ही वडी शिजून तयार होते आणि आपण ही चिरून एअर फ्रायरला 200 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटांसाठी लावणार आहोत. विदाऊट ऑइल आणि नो LPGच्या ह्या काळात आपल्याला ही एकदम सुंदर रेसिपी घरगुती पटकन होण्यासारखी आहे. तर अशाच सुंदर आणि क्विक रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.